डिअर ट्विन्स, आपला चौथा महिना सुद्धा आता संपत आला आहे. खरं सांगायचं तर हा महिना माझ्यासाठी खूपच वेगळा होता. मन खूप आध्यात्मिक झालं होतं. आतून एक वेगळीच शांतता आणि ऊब जाणवत होती. जणू कोणीतरी आपल्या तिघांना सतत जपून ठेवतंय. तुम्हाला माहित आहे, या महिन्यात ना आजी आजोबा काका आपल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेले होते. मलाही त्यांच्यासोबत जायची खूप इच्छा होती. पण तुमच्या दोघांची काळजी आणि डॉक्टरांनी सांगितलेला आराम यामुळे मला जाता आलं नाही. म्हणून मन थोडंसं उदास झालं. पण मग वाटलं, मी जरी देवी आईपर्यंत जाऊ शकत नाही, पण माझी श्रद्धा आणि माझी प्रार्थना तरी तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकते. म्हणून मी देवी आईसाठी एक वस्त्रहार बनवला. पण तो बनवताना प्रत्येक धाग्यासोबत मनात एकच प्रार्थना होती, देवी आई, माझ्या दोन्ही पिल्लांना सुखरूप ठेव. मला खरंच वाटलं नव्हतं की माझ्या हाताने बनवलेला हा हार देवी आईपर्यंत पोहोचेल. पण काही गोष्टी कदाचित आपण ठरवत नाही, त्या देवी आईच ठरवते. आणि तो हार देवी आईपर्यंत पोहोचला. तिने तो परिधान केला आणि जणू आपल्या तिघांनाही तिचा आशीर्वाद दिला. त्या क्षणी अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. जणू तिने माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं होतं, घाबरू नकोस, मी आहे. त्याचबरोबर ना, आपल्या चाळीतल्या देवी आईच्या मंदिराचंही नव्याने बांधकाम सुरू आहे. म्हणून आता मी तिच्यासाठी एक सुंदर तोरण बनवायला सुरुवात केली आहे. पण खरं तर ना, त्या तोरणातला प्रत्येक धागा माझ्यासाठी तुमच्याशी जोडलेला आहे. माझं प्रेम, माझी भीती, माझी खुशी आणि तुमच्यासाठी केलेली प्रत्येक प्रार्थना. कधी एखादा धागा चुकतो तेव्हा पुन्हा मागे येऊन तो नीट करते. आणि तेव्हा वाटतं आपण तिघंही एकमेकांकडून शिकतोय. म्हणून हे तोरण माझ्यासाठी फक्त धाग्याचं तोरण नाही, हे आपल्या तिघांच्या प्रेमाची आणि या सुंदर प्रवासाची एक आठवण आहे. लवकरच ते देवी आईच्या मंदिराच्या दरवाजावर लागेल आणि वाऱ्यासोबत हलताना मला नेहमी वाटेल की देवी आईच्या आशीर्वादाची थाप तुमच्या दोघांवर आहे. तोपर्यंत माझ्या गोड पिलांनो, तिच्या आशीर्वादाखाली सुखरूप वाढत राहा. लवकरच पुन्हा पत्र लिहीन. तुमचीच मम्मा.